जोक्स बघा आणि दिल खुलास हसा. गर्लफ्रेंडच्या बोटाला लागलेलं रक्त पाहून बाबूने लगेच बोटाचं रक्त चाटून फुंकर मारली. गर्लफ्रेंड, किती काळजी करतोस बाबू, मी तर मच्छर मारलं होतं. मंग्या, अरे दिनू, तू तुझं लग्न का मोडलंस? दिनू, हो रे, तिला कोणी बॉयफ्रेंड नव्हता म्हणून. मंग्या, मग काय, किती चांगलं होतं. दिनू, अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी कशी होणार? प्रियसी प्रेमाने, चल ना रे, मस्तपैकी एका महागड्या ठिकाणी जाऊन येऊत. प्रियकर, चल पंपावर जाऊन येऊ. ती वेडी म्हणते माझ्यासाठी मित्रांना सोडून दे. आता तिला कोण सांगणार? मित्र सोडले तर लग्नात काय हिचा बाप नाचणार? मुलगी, कसं काय आत्या, बरं आहे का? मुलाची आई, झिपऱ्या उपटीन झिपऱ्या, पोराला नादी लावशील तर. हाय कोर्ट ने आज ये स्पष्ट किया है कि अगर पति परमेश्वर है तो बॉयफ्रेंड भी छोटा मोटा भैरव बाबा माना जाएगा. मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या गालावरचा हा डाग बघून त्याला बायकोनं विचारलं, काय झालं हो पाटील? पाटील म्हणाला, काही नाही ग, फक्त मुक्का मारा आहे तो. मुलगी लाडात, फोनवर सकाळी सकाळी आपल्या बॉयफ्रेंडला, काय रे डुकराच्या पिल्ला, आला का नाही जॉगिंगला? समोरून उत्तर आलं, पिल्लू आंघोळीला गेलंय, मी डुक्कर बोलतोय. प्रेमाचं गुपित. गण्या एका म्हाताऱ्या आजोबांना विचारतो की, आजोबा, वयाच्या 70व्या वर्षी पण तुम्ही बायकोला डार्लिंग, जानू, स्वीटी, बेबी, हनी, लव कसं काय बोलता? या एवढ्या प्रेम गुपित काय? आजोबाने उत्तर दिलं, कसलं प्रेम आणि कसलं गुपित. 10 वर्ष झाली म्हातारीचं नाव विसरलोय बघ, आणि तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही. प्रेम कधी होतं आणि कधी करावे लागते? मुलगी सुंदर असेल आणि तिच्याकडे होंडा ॲक्टिवा असेल तर प्रेम होतं, आणि मुलगी कशीही असेल पण तिच्याकडे होंडा सिटी चालवत असेल तर प्रेम करावे लागते. ब्रेकअपच्या वेळी प्रियकर आणि प्रियसीमधील संभाषण. प्रियसी, तुला माझ्यासारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार. प्रियकर, शांत हो स्वीटहार्ट, मला तूच आवडत नाहीस, त्यामुळे तुझ्यासारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही. शेणाचा फोटो एडिट करून गर्लफ्रेंडला पाठवला. तिचा रिप्लाय आला, वाव जानू, चॉकलेट केक मला पण पाहिजे. प्रियकर, जानू, मी तुझे नाव हातावर लिहू का मनावर? प्रियसी, इकडे तिकडे कुठेही लिहू नकोस. मनापासून माझ्यावर प्रेम करत असशील तर सरळ तुझ्या प्रॉपर्टीवर नाव कर, तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. सुंदर मुली अभ्यास का करत नाहीत? कारण त्यांना माहीत असते की जगाच्या पाठीवर कोठेतरी एक गाढव नक्की आहे जे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन तिचे लाड पुरवण्यासाठी राबतोय. पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या शाळेतल्या मीटिंगला गेलो. टीचरचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होतो. शेवटी टीचर म्हणाली, एवढं लक्ष आपल्याला आपल्या मुलावर द्यायचं, माझ्यावर नाही. पप्पू आणि प्रेयसी दोघे झेड ब्रिजवर बसलेले असतात. प्रेयसी दारू पिल्यावर, तू खूप हँडसम दिसतोस रे. पप्पू, हो खरंच, पण मी तर आज पिऊन नाही आलोय. प्रेयसी, गप ये शेंबड्या, मी तर पिऊन आले ना. प्रियकर, प्रिय सांग ना, मी तुझ्यासाठी काय करू? प्रेयसी, काय करशील? प्रियकर, तू सांगशील ते करीन. प्रेयसी, मग आधी नोकरी कर. प्रियकर, का? प्रेयसी,
म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल. एकदा प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला. घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, मला काहीही नकोय, फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय. मुलीचा बाप म्हणाला, हे बघ, नुसता हात मिळणार नाही, पाहिजे असले तर अख्खी मुलगी माग. एकदा 2 प्रेम करणाऱ्या जोडप्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. मुलाने आधी उडी मारली. मुलीने डोळे बंद केले आणि मागे सरकली. मुलाने हवेत पॅराशूट उघडले आणि उडत वर आला आणि म्हणाला, मला माहीत होतं शेंबडे, तू उडी नाही मारणार. म्हणून त्या दिवसापासून लेडीज फर्स्ट हा नियम बनवण्यात आला. मुलगा, तू एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस. मुलगी, अहो, काय नाव तुझ्या बायकोचं. मुलगा, माझं अजून लग्न नाही झालेलं. तात्पर्य, नवीन पद्धतीने प्रपोज करायला शिका. मुलीच्या लग्नात तिचा XBF येतो. सगळ्यांनी त्याला विचारले, किती नवरदेव आहेस का? मुलगा, नाही, मी तर सेमीफायनललाच आऊट झालो, आता फायनल बघायला आलोय. गर्लफ्रेंड, आपण कुठे चाललोय? बॉयफ्रेंड, लॉंग ड्राईव्हवर. गर्लफ्रेंड लाडात येऊन, मग आधी का नाही सांगितलंस? बॉयफ्रेंड, मला पण आत्ताच कळलं की ब्रेक फेल झालेले आहेत. प्रेयसी, प्रेमात निराश झालेल्या व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवण्याचा उपाय काय? प्रियकर, एकच उपाय आहे, लग्नाचा. प्रेयसी, आणि लग्नापासून बचाव करायचे असेल तर? प्रियकर, मग आत्महत्या करायची. प्रियकर, प्रिये, मी असताना तुला कोणाचीही भीती बाळगायची गरज नाही. प्रेयसी, इतका धाडशी आहेस तू? प्रियकर, नाही प्रिये, मी पळून जाण्यात पटाईत आहे. असंच काही झालं तर मी पळत जाऊन पोलिसांना घेऊन येईल. चंपू मैत्रिणीला फोन करतो. चंपू, तुझी फार आठवण येत होती, म्हटलं फोन करूया. मैत्रीण, अरे राजा, आत्ता तर आपण तासभर बोलत होतो की. चंपू, अरे परत तुलाच फोन लागलाय होय, सॉरी. हां, सॉरी.